तर अखेर 18.5 तासांनी पुणे मुंबई मिसिंग लिंक मार्गिका खुली करण्यात आली आहे। पहाटे 4 वाजता मिसिंग लिंकवर दरड कोसळली, धबधब्यासारखं पाणी वाहू लागलं। बांधकाम कोसळलं, त्यामुळे हा सगळा राडारोडा हटवायला 18.5 तास लागले। दरम्यान आता पुण्याहून मुंबईकडे जाणारी मिसिंग लिंकची मार्गिका खुली करण्यात आली आहे। मात्र या निमित्तानं मोठ्या थाटामाटात उद्घाटनं आणि हजारो कोटींचा खर्च सगळंच पावसाच्या पाण्यात वाहून गेलं म्हणण्याची वेळ आली। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील मिसिंग लिंकचा पहिल्याच पावसामध्ये फज्जा उडाल्याचं बघायला मिळालं। तसंच 7,000 कोटी खर्चून उभारण्यात आलेल्या मिसिंग लिंकबाबत अनेक प्रश्नही उपस्थित झाले। दरम्यान मिसिंग लिंकच्या प्रकरणावर सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी। बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले आपल्यासोबत आहेत। सर, खरं तर 1 वर्षाच्या आतमध्ये ज्या प्रकारे कनेक्टिंग लिंकवरती अपघात झालेला आहे, सरकारवरती मोठी टीका होताना पाहायला मिळते। नाही सर, अपघात नाही, हे नॅचरल ह्याच्यामुळे झालेलं आहे। ह्याच्यामध्ये काही डिझाईनचं काही आहे किंवा कुठं स्ट्रक्चरल डॅमेज असं नाही। शेवटी पावसामुळे जे पाण्याचा प्रवाह डोंगरातनं बदलला आहे, त्याच्याबरोबर आलेली मोठी दगडं जी आहेत, त्याच्यामुळं एक्झिटचा बीम जो वरनं बाहेरच्या बाजूला बीम जो आपण असतो तो बीम हे पडलं त्याच्या पलीकडं तसं। आणि उलट जर मी असं म्हणेन की 3:30 वाजता पहाटे ही घटना घडली। जी काही तिथं सिस्टम बसवली आहे सगळी कंट्रोल सेंटर वगैरे आणि सिक्युरिटीसाठी, त्या सिस्टमनं अलर्ट दिला। म्हणजे थोडक्यात 24/7 म्हणजे हा टनल किंवा एक कनेक्टिंग लिंक सेफ करण्यासाठी जे काही सॉफ्टवेअर, जे काही AI वगैरे सगळं वापरलंय, त्यांनी 3:30 वाजता अलर्ट दिला। पेट्रोलिंगला असणाऱ्या लोकांनी लगेच जाऊन तिथली वाहतूक बंद केली। तेव्हा याच्यामुळे जीवितहानी काही झाली नाही किंवा ऍक्सिडेंट वगैरे किंवा वित्तहानी आपण जे म्हणतो असं काही झालं नाही। हे पण विचार करण्यासारखी गोष्ट आहे। हे काही कुणाची गाडी अडकून पडली आहे, दुर्दैवानं कुणाचं त्या ह्याच्या खाली म्हणजे माहीत नाही म्हणून आपल्याला लगेच अलर्ट आला, लगेच आपण वाहतूक बंद केली आणि दुरुस्तीचं काम, दुरुस्ती म्हणण्यापेक्षा मोकळं तिथलं सगळं करण्याचं काम आपण सुरू केलं। पण एवढं मोठं कनेक्टिंग लिंक करत असताना कुठेतरी डोंगराच्या वरच्या बाजूचा सुद्धा विचार करणं अपेक्षित होतं, ते सुद्धा उपाययोजना करणं अपेक्षित होतं। नाही, केलेल्या होत्या सर, म्हणजे तशा उपाययोजना वरच्या बाजूला केल्या नाही असं नाही। नेटिंग त्याला जे असतं ते लावलंय। परत सर शेवटी आता जे काही मी काल गेलो त्यावेळेला मला जे अधिकारी की त्या बाजूनं पाणी म्हणजे टनल जिकडनं आहे तिकडनं पाणी कधीच आलेलं नाही। पण कालच्या पावसात तिकडनं पाणी आलं। शेवटी निसर्ग आहे, वर डोंगरामध्ये पाण्याचा प्रवाह कसा बदलतो, काय होतोय, वर नॅचरल काही गोष्टी असतात, आपण ओढे नाले झरे म्हणतो, की त्यांचा मार्ग बदलत असतात, नदी पण पात्र बदलती, या सगळ्या गोष्टी नॅचरल त्याच्यात नाही झाले। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।